शुभ सकाळ मित्रांनो. का आता आपण निघालो आहोत उत्तर काशीवरना गंगोत्रीला जायला. तर ही होती आपली उत्तर काशीची हॉटेल रूम. इथून आता आपण सरळ निघणार नाश्ता करून गंगोत्रीसाठी. जो असेल त्याला एक गरमागरम भजी आणि गरमागरम चहा. पब्लिक बाहेर रेडी आहे. तर थंबनेल बघून तुम्ही समजलाच असेल आज आपण चाललो आहे गंगोत्रीला. तर त्या गंगोत्रीबद्दल आणि ह्या राज्याबद्दल काही माहिती आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करतो. तर गंगोत्री हे उत्तर भारतातील उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातले गाव आहे. उत्तरकाशीपासून सुमारे 100 किलोमीटरवर असलेले गंगोत्री समुद्रसपाटीपासून 3100 मीटर उंचीवर हे ठिकाण आहे. ह्याच ठिकाणी गंगा नदीचे उगमस्थान असलेले हे ठिकाण हिंदू धर्मियांच्या दृष्टीने तीर्थक्षेत्र मानले जाते. हिमालयाच्या रांगामध्ये वसलेले गंगोत्री 3415 मीटर उंचीवर वसलेले आहे. तर अशीच मंदिराबद्दलही काही कथा आहेत, काही दंतकथा आहेत. त्या आपण जेव्हा मंदिराकडे पोचू तेव्हा मी तुम्हाला सांगेनच. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला मंदिराबद्दलही काही माहिती मिळेल. तर भेटू मंदिराकडे. हाय. आता वाजले 5. पब्लिक रेडी. आपण निघालो आता गंगोत्री धाम. पब्लिक सकाळी सकाळी उठून बोला गंगा मैया की. आजूबाजूला बघून घ्या शेजारी कोण राहिलाय काय. नाचायला लावता कशाला आम्हाला माणसं बसले काय सगळे आले ना सगळे. तर आता आपण गंगोत्रीच्या रूटवरती एक हॉल्ट घेतला आहे. हॉल्ट घ्यायचं कारण तुम्ही माझ्या मागे बघू शकता. सगळीकडे ॲपलची झाडं आहेत. या म्हणण्यापेक्षा ॲपलची पूर्ण बाग आहे. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा तुम्ही पाहू शकता ॲपलची बाग. पूर्णपणे ॲपलचे पूर्ण इथे बागाच आहे. आज जाऊही शकतो पण आपल्याकडे तेवढा टाइम नाही. एंट्री 50 रुपये एंट्री फी आहे इकडे. आणि हा आहे बाजूचा नजारा. हा आहे इकडला नजारा. सनी सेट कसा आहे ॲपल. एकदम मस्त गोड बघा. पब्लिक इथे एन्जॉय करते सफरचंद खात खात. कसा आहे ॲपल. गोड 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 ॲपल. कुठे भेटले तुम्हाला उपटून. कुठे गेलेला झाडावरून काढा.
ही पहा इथून एंट्री आहे. हा ॲक्च्युली ह्या सगळ्या रूटवरती इकडे ॲपलचीच झाडं आहेत, पण ही जी आहे इकडे खूप मोठी बाग आहे ॲपलची. सो फायनली कशिशच्या चेहऱ्यावर हसू आलेलं आहे बघा, बघू शकता. कसं वाटतं तुला? कसं वाटतंय? जाऊ दे, पण तुला तर कसं वाटतंय जेव्हा मोबाईल एक प्रकारे असा गेलेला तुझ्या आणि आल्यावरती मग मला माहिती आहे इथेच होता. पण तुझी फिलिंग काय होती? तू काय बोलणार? काय नाही, माझ्यासोबत फोन आलं म्हणून जर असं बेकार वाटतं. मग आलो ना आणि थांबलो म्हणजे त्याचं काय? त्यासाठी आम्ही थांबलो इथे तुझ्यासाठी. बॉडीगार्ड पाठवलं ना आम्ही. हे काय किती जण होते? त्याच्यावर तुम्हाला काय बोलायचं? गोविंदा त्याला मारायचंय. चुकी माझी झाली, मी फोन ठेवला तिथं बसमध्ये. ती विसरली तर मी काय माझी काय चुकी? पाहू शकता इकडे फोन खाली बघा इकडं. हे पोलीस चेकिंग मी तेच झालते. थांबले होते गाडी. किती आहे. शतरेने आपल्या गंगोत्रीच्या ट्रॅकला सुरुवात झालेली आहे. आपलं सोडलं नाही ते नाही. जेवते दीदी, तुझी जेवते. पाहू शकता किती टुरिस्ट आलेत. बस लाईनीत बस उभ्या आहेत. पूर्ण रोड बसनी हे भरलेला आहे. जसं तुम्ही एंटर करता तुम्हाला इथे सुद्धा एक स्कॅनिंग करून स्कॅन करून तुम्हाला पुढे जावं लागतं. आपल्या ग्रुपची स्कॅनिंग चालू आहे. ती झाली की आपण पुढे ट्रेकिंग चालू करू. इथे असं एजेड लोकांसाठी व्हीलचेअरची पण व्यवस्था आहे. पाहू शकता तुम्ही 60 वर्षावरील लोकांसाठी व्हीलचेअरचा इथे व्यवस्था केलेली आहे. इथेच आहेत बाबू. पायाचा नाही.
इथे तुम्हाला असे गंगाजलचे कॅन भेटतील जर तुम्हाला गंगा इथून घरी घेऊन जायची असेल तर. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या साईजचे आहेत. बघा आमचा छोटा नवाब कसा ट्रेक करतोय. या 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 चलो चलो हाय. बघा आमचा छोटा ट्रेकर बघा कसा ट्रेक करतो. हाय 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 हाय. तेच काढू ना. फायनली आपण पोचलेलो आहोत गंगोत्री धाम. पाहू शकता पण आलोय. क्या बोलती पब्लिक काय. लाईन मोठी असल्यावरच पावेल ना देवी पावेल. हे बघा हे आमचे असे बहादर. तिथून तिथून तिथं उभे राहा. हे तिथून आहे ना लाईन नॉर्मल आहे ना. आज तू लोक टेन्शन घेऊ तू ये. ये आहे आपला गंगोत्री धाम आणि हा पूर्ण एरिया तुम्ही पाहू शकता. ही लाईन लागलेली आहे दर्शनासाठी आणि हा असा पूर्ण परिसर आहे मंदिराचा. तर जसं आपल्या सर्वांना माहिती आहे गंगोत्री हेच गंगेचे उगमस्थान मानले जात असले तरी प्रत्यक्ष उगम ह्या नदीच्या गंगोत्रीपासून 3 किलोमीटरचा अडचणीचा रस्ता पार केल्यावर होतो. त्यालाच म्हणतात गोमुख. येथे वाहने जात नाहीत, घोड्यावरून अथवा पायीच जावे लागते. आणि इथला संपूर्ण रस्ता म्हणजे निसर्गप्रेमींच्या डोळ्यांना एक वेगळीच मेजवानी आहे. शांत देखणा परिसर मनालाही शांत करून जातो. तर गंगोत्रीबद्दल अशी कथा सांगितली जाते की 17व्या शतकापर्यंत सैमवाल पुजारी बांधव गंगेच्या प्रवाहाची पूजा करत असे. तर 18व्या शतकात जेव्हा गढवाल हिमालयाचे गुरखा सेनापती अमरसिंह थापा हे नेपाळमधून गंगोत्री परिसरात भेटीसाठी आले तेव्हा येथे स्थानिक पुजाऱ्यांच्या आग्रहास्तव त्यांनी गंगा मातेचे मंदिर येथे उभारले.
भागीरथाने गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी ज्या ठिकाणी बसून तप केला त्याच ठिकाणी हे मंदिर उभारले आहे. या मंदिराला म्हणूनच हिंदू धर्मियांमध्ये विशेष महत्त्व आहे. तसेच गोमुख मात्र गंगोत्रीपासून 18 किलोमीटर येथून लांब आहे. तेथे पोचण्यासाठी ट्रेकिंग करत जावे लागते. अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की गंगोत्रीचा म्हणजे गंगेचा उगम गोमुख इथून होतो. पण असे नसून ही जेव्हा गोमुखातून नदी वाहते तेव्हा ती तिथे भागीरथी म्हणून ओळखली जाते. पुढे देवप्रयाग येथे तिचा अलकनंदे नदीशी संगम होतो आणि त्यापुढे ही गंगा म्हणून ओळखली जाते. तर ही होती गंगोत्री धामबद्दल काही माहिती जी तुम्हाला मला द्यायची होती. तर आशा करतो की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल आणि ही माहिती समजून घेतली असेल. तर असेच आपले पुढचेही व्हिडिओ पहा जिथे आपण अजून एक आपले तिसरा आणि चौथा म्हणजे केदारनाथ धाम आणि बद्रीनाथ धामही करणार आहोत. तर तेही व्हिडिओ पाहायला विसरू नका.